गुंडू काका. मिरजेच्या संभातालमीपाशी मोठा घोळका जमला होता. यात अगदी शेंबड्या पोरापासून ते उभ्या उभ्या मान लखलख घालणारे म्हातारेही होते. तालीम अगदी घासून पुसून स्वच्छ केली होती. गेलेले बल्ब काढून नवे दुधी बल्ब लावले होते. आखाड्यातली तांबडी माती उकरून त्यात घागरभर ताक घालून चांगली मळून घुसळून घेतली होती. आखाड्याच्या बाजूनी निखळलेल्या शहाबादी फरशा दुरुस्त करून घेतल्या होत्या. भिंतीचे पोपडे खरवडून काढून नवीन चुन्याचा हात दिला होता. कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून एक दगडी मारुतीची मूर्ती ठेवली होती. तिला नवीन शेंदूर चढवला होता. जाळ्या जळमट काढून टाकली होती. छापराच्या तुळया देखील लखलखीत केल्या होत्या. फुटलेली मंगलोरी कौलं काढून तिथं नवीन काचेसारखी कौलं बसवली होती. या कौलातून आत येणारा प्रकाश बघणाऱ्याचे डोळे दिपवून टाकत होता. तालमीमध्ये एक मोठं दगडी चाक होतं. लाकडाच्या 20-25 गदा होत्या. शिवाय एका मोठ्या लाकडी ओंडक्याला एका बाजूला हात जाईल अशा खाचा करून घेतल्या होत्या. तो ओंडका इतका जड होता की त्याच्या खाचेत हात घालून त्याला उचलायला म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच लागायचा. आखाड्याच्या बाजूला एक छोटा मलखांब होता. त्यालाही जवसाचं तेल लावून चांगला चकचकीत केला होता. तालीम अगदी लख्ख झाली होती. ही सगळी तयारी गुंडू काकासाठी असायची. गुंडू काका कुठेतरी कोकणात राहायचा. दरवर्षी जोशांच्या घरी राहायला यायचा. जोशी काकांचा कुठून तरी लांबचा नातेवाईक लागायचा. पण त्याचं नेमकं नातं काय होतं कोणालाच ठाऊक नव्हतं. दरवर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीत गुंडू काकाची स्वारी मिरजेत जोशी वाड्यात मुक्कामाला यायची. जोशांची सोवळी म्हातारी तर त्याला भोपळ्याचं फूल म्हणायची. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. त्याला ऊन भाकऱ्या करून घालायची. रोज वाटीभर साईचं दही घालायची. वर दुपारी इवलं नाचणीचं आंबील करून ठेवायची. वाड्याच्या पडवीत एक वैरणीची जुनी खोली होती. तिथं गुंडू काकाचा मुक्काम असायचा. गुंडू काकाचं सामान म्हणजे सगळे मिळून 4-2 कपडे, त्याच्यात 2 अंगरखे, पायगोळ विजारी, एखादी पैलवानी लाल पिवळ्या फुलांची लुंगी, एखादा राजापुरी पंचा आणि 4-2 लंगोट. ते बोचकं कोपऱ्यात ठेवून स्वारी दिवसभर कुठे ना कुठेतरी भटकत असायची. अख्खं मिरज त्याच्या ओळखीचं होतं. गुरुवार पेठेतल्या आमदू सतारमेकर पासून ते ब्राह्मणपुरीतल्या बेहरे गुरुजींपर्यंत आणि दिंडी वेशेच्या महादू मालगावे पासून ते म्हैसाळ वेशेच्या बसाप्पा लिंगरस पर्यंत सगळे याचे दोस्त. कुणाशी मध्येच कानडीत बोलावं तर कुणाशी अस्सल गावरान मराठीमध्ये शिव्या द्याव्यात, कुणाशी अगदी पुणेरी मराठीमध्ये स्पष्ट आणि स्वच्छ बोलावं, नाहीतर कुणाशी उर्दू आणि हिंदीच्या छातीत सुरा खुपशीत निवांत चर्चा करावी. खाक्या पैलवानी. गावातली सगळी मोठी माणसं तर त्याला पैलवान म्हणूनच बोलवायची. गुंडू काका म्हणजे साक्षात मारुतीच. बलदंड शरीर, एक एक दंड म्हणजे असा शिसवी कांबीसारखा, पहाडी कप्प्यांची छाती, पाठीला अगदी चिकटलेलं पोट, भरदार मांड्या आणि बेडकीसारख्या नाचणाऱ्या पिंढऱ्या, सगळंच ताशीव घोटीव मारुतीच तो. काका फुगवून एखाद्या झोपदार तुरेवाल्या कोंबड्यासारखा चालायचा. गुंडू काका रोज सकाळी 4 वाजता उठायचा. लुंगी लावून केसरखान्याच्या विहिरीवर पोहायला जायचा. मोठेच्या काठावरून सरळ एखादा सूर नाहीतर गठ्ठा मारायचा. विहिरीतली पारवळं कबुतर घाबरून तिथल्या तिथंच फडफड करायची. विहिरीतून मोठा गिल्ला ऐकू यायचा. हिरव्या जाड पाण्यावर तासभर मनसोक्त हात मारून झाले की विहिरीतच जोरजोरात मनाचे श्लोक म्हणायला घ्यायचा. त्यातल्या समर्थाची या सेवका वक्रप आहे हा श्लोक म्हणताना त्याचा आवाज कमालीचा कातर व्हायचा आणि पुढच्याच वेळेला परत वर जायचा. अशा या समर्थांच्या समर्थ शिष्याकडं वाकड्या नजरेनं पाहणारही कोणी नव्हतं. मग तिथून चालत तोंडानं मनाचे श्लोक म्हणत स्वारी तालमीकडे निघायची. तालमीच्या एका बाजूला एक लाकडाची वखार होती. तालमीत यायला एक छोटा लाकडी दरवाजा होता. तालमीला फक्त एक कडी लावलेली असायची. कडी काढून उमऱ्याला वाकून नमस्कार करून गुंडू काका आत यायचा आणि मग आत जाऊन भल्या मोठ्या आवाजात भीमरूपी म्हणायचा. त्याच्या आवाजानं अख्खी गल्ली जागी व्हायची. तरणी पोरं पटापटा तालमीत जमा व्हायची आणि मग सुरू व्हायची मारुतरायाची आरती. 17 उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, मनसोक्त टाळ्या आणि झांजा वाजवत आरती व्हायची. मग नारळ फोडून त्याच्या खोबऱ्याचे तुकडे आणि सुंठ तालमीत करायची. मग सुरू व्हायची तालीम. गुंडू काका पारवळासारखे घुमत 500 जोर आणि 500 बैठका काढायचा. त्याच्या जोरात तर अशी नजाकत होती की पोरं नुसती बघत राहायची. कधी दमलाय कधी श्वास लागलाय असला प्रकारच नाही. एका तालात आणि एका दमात सगळा प्रकार चालायचा. घामे घुम व्हायचा.
आणि त्याच्याच घामात त्याचे बलिष्ठ स्नायू चमकून निघायचे. त्याची मोजायची पण एक विशिष्ट पद्धत होती. एका कोनाड्यामध्ये गारीचे 12 खडे ठेवलेले असायचे. ते 12 खडे तो असे काही विशिष्ट पद्धतीने मोजायचा की त्याचे 24, 36 अशा सरीने 108 कधी व्हायचे ते बघणाऱ्याला कळायचे देखील नाही. बैठकांची तीच तरा. मग तिथल्या गदा घेऊन फिरवायचा. लाकडाचा तो उंडका तर फक्त गुंडू काकाच उचलू शकायचा. बाकीची पोरं नुसती बघायची. साक्षात मारुती जिवंत होऊन उभा राहायचा. मनसोक्त कसरत झाली की मग गुंडू काका आखाड्यात उतरायचा आणि मग सुरू व्हायची समर्थ सेवा. इथं तालमीत येणारा प्रत्येक जण पैलवान, कुणी काडीचा तर कुणी दाढीचा. लहान लहान पोरं सुद्धा ओळीनं जोर काढायची. मग एखादं पोर 10 काढून 50 मोजायचं आणि मग बाकीची पोरं त्याला हसायची. एका बाजूला मोठी पोरं असायची. कुणी गदा फिरवायला घ्यायचा, कुणी बैठका काढायचा, कोणाच्यात कुस्त्या लागायच्या आणि या सगळ्याचा म्होरक्या असायचा गुंडू काका. एखाद्या पोराला लंगोट कशी लावायची इथपासून ते एखाद्या कसलेल्या पैलवानाला पाठ कसा काढायचा इथपर्यंत सगळ्याचं शिक्षण अगदी मनापासून चालायचं. गुंडू काकाची दैवत 2, एक मारुती आणि दुसरे समर्थ रामदास. अर्थात दोघंही ब्रह्मचारी. गुंडू काकाही ब्रह्मचारी. गुंडू काकानं तालमीच्या भिंतीवर मनाचे श्लोक हाताने लिहून काढले होते. पांढऱ्या भिंतीवर निळीनं श्लोक आणि इतर अशीच वचनं लिहून काढली होती. पण गुंडू काका रंगात आला की म्हणायचा, काढेंगा जोर तो बनेंगा मोर. ते पोर वर बघून हसायचं आणि गुंडू काका त्याच्या पाठीवर एक थाप द्यायचा. सगळा मजेचा मामला. गल्लीतली सगळी पोरं म्हणजे गुंडू काकाची मालमत्ताच. लहान लहान पोरं तर त्याच्या हाताला लोंबकाळायची. उजव्या हाताला 2 आणि डाव्या हाताला 2-2 पोरं घेऊन गुंडू काका चालत जायचा. पोरं फार जीव टाकायची आणि गुंडू काका तर त्याची पोरं असल्यासारखा वागायचा. या गर्दीत तालमीत गल्लीतलं एकच पोर यायचं नाही. रंगाभटजींचा नातू सदाशिव. त्याला सगळी सदा म्हणायची. रंगाभटजी मिरजेत लोकांच्या घरी पूजा घालायची. त्यांचा एकुलता एक मुलगा सैन्यात होता. कुठेतरी सियाचीन का कुठेतरी गेला. सदा वर्षाचा असेल तेव्हा. गेला तो परत आलाच नाही. बरीच वर्षे वाट बघून शेवटी रंगाभटजींनी सुनेला सोवळी करून टाकली. आता घरात रंगाभटजी, सोवळी गोदा आणि मुका सादा एवढे तिघच राहिले. घरात कुणी कोणाशी काही बोलायचंच नाही. सोवळी गोदा चुलीजवळ बसूनच असायची. तिथं सदा खेळत पडलेला असायचा. रंगाभटजीकडे 1800 सालापासूनची जुनी पंचांग होती. भटजी त्यातलंच कुठलं तरी पंचांग काढून मुलगा कुठे गेला याचा शोध घेत बसलेले असायचे. मध्येच कोणीतरी लग्नासाठी मुलाची नाहीतर मुलीची पत्रिका जुळवायला घेऊन यायचे. रंगाभटजी अगदी मोजक्या शब्दात त्याचा फडशा करायचे आणि मग घर पुन्हा शांत होऊन पडायचे. कसला आवाज नव्हता, कसली जाग नव्हती. सकाळी भटजी लवकर उठून आंघोळ करून पवमान म्हणायचे तेवढीच काय ती जाग. नंतर दिवसभर सगळा घुसमटलेला श्वास भरून राहिलेला असायचा. महिन्यातून एकदा बाळबान हवी गोदीच्या हाजामतीला यायचा. शून्यात बसलेली गोदीची नजरही मरून गेली होती आणि हाडावरची तुळसही. पुढे सदा 5 वर्षाचा झाला तरी बोलेना. रंगाभटजींनी परत एकदा पंचांग शोधायला सुरुवात केली. अशात एक दिवस गुंडू काकाला कुणीतरी सदाबद्दल सांगितलं. गुंडू काकाला फार वाईट वाटलं. तो तडक भटजींकडे गेला. सदा अंगणात खेळत होता. त्याच्या हालचाली विचित्र होत्या. त्याची नजर शून्यात होती. गुंडू काकानं त्याला जवळ घेतलं तसं तो भोकाड पसरून रडायला लागला. गुरुजी घरात नव्हते. गोदीला बाहेर येता येईना. शेवटी गुंडू काका परत जायला निघणार इतक्यात गुरुजी घरी परत आले. गुंडू काकाला पाहून गुरुजी चकितच झाले. गुंडू काकाच्या कडेवर बसलेल्या सदाकडे पाहून तर गुरुजींचे डोळे भरून आले आणि त्यांनी गुंडू काकाला बसवून घेतलं. सदाची सगळी हकीकत सांगितली. सदा कधीतरी 3-4 वर्षाचा असताना त्याला थोडा ताप आला. बघता बघता ताप पार मेंदूत गेला. अर्थात सदा कसा बसा वाचला, पण त्यानंतर त्याला काही कळायचंच बंद झालं. ऐकू येईना, बोलता येईना. गोदी आणि गुरुजी सोडले तर तो कुणाकडे जाई नाही. घरातली उरली सुरली जाग देखील संपून गेली. गुरुजी सांगत होते, गुंडू काका ऐकत होता. मध्येच कधीतरी माजगरातून एक हुंदका ऐकू आला, पण नंतर लगेच जळत्या लाकडावर टाकलेल्या पाण्याच्या आवाजात तो हुंदका विरूनही गेला. कधी नव्हे ते गुंडू काकाचे डोळे ओले झाले आणि त्यानं सदाला घट्ट मिठी मारली. सदाची जबाबदारी गुंडू काकानं घेतली. दुसऱ्याच दिवसापासून सदाला गुंडू काकाची तालीम चालू झाली. बाकीच्या पोरांची तालीम झाली की तालमीतून कुणीतरी सदाला घेऊन यायचं
आणि मग सदा आणि गुंडू काका यांची दुसरी तालीम सुरू व्हायची. गुंडू काका कसली कसली तरी चूर्ण, पाले, मुळ्या कुठून कुठून आणायचा आणि सदाला द्यायचा. सदाला काही आवडायची काही आवडायची नाहीत. मग गुंडू काका त्याच्यात गुळ घालून नाहीतर गुलकंद घालून त्याला चाटवायचा. कसली कसली आसनं शिकवायला लागला. एखादी कोंबडी धरावी तसा सदाला खाली डोकं वर पाय करून धरून तासन तास उभा असायचा. सदाच्या डोळ्यात रक्त उतरायचं. डोकं आणि कान लाल बुंद व्हायचे. गुंडू काकाचे काही मुसलमान मित्र होते. त्यांच्याकडून कसला कसला धूप घेऊन यायचा आणि त्याची सदाला धुरी द्यायचा. हळूहळू सदामध्ये फरक दिसायला लागला होता. तो आता माणसं ओळखायला लागला. 4-2 शब्द बोलायला लागला. सदाची प्रगती सांगायला कधी कधी गुंडू काका रंगा भटजीच्या घरी देखील जायला लागला. भटजींना फार बरं वाटलं. गोदीला उगाचच आडाजवळच्या वाळलेल्या तुळशीला पाणी घालावंसं वाटलं. गुंडू काका कोकणात परत गेला आणि वखारवाल्या मामूंनी वखार कुठल्या तरी शेठाला विकायला काढली. शेठ येऊन जागा बघून गेला. वखार आणि मुख्य रस्ता याच्या बरोबर मध्ये तालीम होती. शेठाला ते खटकलं. शेठानं चौकशी केली. शेठानं तालमीच्या ट्रस्टींकडे मालक कोण याची चौकशी केली. त्यानं सगळे ट्रस्टी शोधून काढले, पण सगळा व्यवहार गुंडू काकासाठी आडून बसला. आणि गुंडू काका तालीम विकायला तयार होईल ह्याच्यावर कोणाचंच एकमत होईना. शेवटी सगळे गुंडू काकाची वाट बघत थांबले. दिवाळीच्या आधी 8 दिवस गुंडू काका परत आला. जोशांची सोळी म्हातारी परत साईचं दही लावायला लागली. तालमीतल्या मारुतीला परत नवा शेंदूर लागला. सत्राने उड्डाण्याची आवर्तनं चालू झाली. सदाची तालीम देखील परत चालू झाली. दिवाळीच्या बरोबर 2 दिवस आधी कसला तरी विचार मनात घेऊन शेठ रंगा भटजीच्या घरी जाऊन आला. आणि काय झालं कोणास ठाऊक. शेठानं रंगा भटजीला काय सांगितलं ते कुणालाच कळलं नाही. पण दुसऱ्या दिवशी गुंडू काकाचं बोचकं जोशांच्या म्हातारीनं रस्त्यावर आणून ठेवलं. बोचकं बघून गुंडू काकानं आश्चर्यानं म्हातारीच्या खोलीची कडी वाजवून बघितली. आतून कसलाच आवाज आला नाही. खालच्या मानेनं त्यानं बोचकं उचललं आणि तो चालायला लागला. आपलं काय चुकलं याचा विचार. दिवाळीच्या आदल्या रात्री रंगाभटजीच्या आडात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. वाळलेली तुळस आडात पडली होती. इकडं तालमीची चौकट काढायला शेठानं भाड्याची माणसं जमा केली होती.